अध्यक्ष महाराज, आपण विचार केला तर असे दिसून येईल की या राज्यात सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जापैकी केवळ 22 ते 25% कर्ज शासनाद्वारे म्हणजे सहकारी बँकाद्वारे सोसायट्याद्वारा पुरवले जाते आणि बाकीचे सारे कर्ज शेतकरी लोक खाजगीरित्या सावकारांकडून वगैरे मिळवतात। सांगण्याचा हेतू हा की 70% लोकांना कर्ज देण्याचा विचार आपल्याला करावयाचा आहे, जो गरजू आहे परंतु ज्यांच्याजवळ तारण ठेवण्याकरिता कोणत्याही प्रकारची जमीन नाही, स्थावर इस्टेट नाही, म्हणजेच जो पतवान नाही, अशाची गरज आपल्याला पुरवावयाची आहे। ती गरज पुरविताना त्याला जे कर्ज दिले जाईल ते तारणाशी संबंधित राहणार नाही, त्याच्या परतफेडीच्या हमीची तत्व निराळे राहतील आणि गरजू परंतु पतवान नसलेल्यांची गरज भागवणे हा त्यामागे मुख्य उद्देश राहील। यासाठी वेगळ्या प्रकारे नियम करावे लागतील, तशा सहकारी संस्था स्थापन कराव्या लागतील। याकरिता गावातील सोसायट्याची पुनर्रचना करावी लागेल। अशा प्रकारे सहकारी संस्थांची गावच्या पातळीवर पुनर्रचना झाल्यानंतर पत नसलेल्या वर्गाला कर्ज देण्याची आणि त्याच्या वसुलीची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर नवीन पद्धतीनुसार घेतली, म्हणजे एक दिवस असा उगवेल की ज्या दिवशी हा पतवान नसलेला शेतकरी शेतीमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आपल्याला दिसून येईल। गावच्या सोसायटीवर अशा प्रकारची जबाबदारी टाकल्यानंतर त्या सोसायटीला ही जबाबदारी नीटपणे व सुलभरित्या पार पाडता यावी म्हणून तालुका किंवा जिल्ह्याच्या पातळीवर संस्थांचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर या दृष्टीने उपयोगी ठरणार नसतील तर दुसरे लहान घटक त्याकरिता निर्माण करावे लागतील। म्हणूनच या बाबतीत शासनाने कोणत्याही प्रकारची आग्रही भूमिका घेतलेली नाही। त्याला कमी दराने कर्ज दिले पाहिजे, त्याच्या पतीची मात्र निश्चिती नाही। शेतीच्या बाबतीत त्याला स्वयंपूर्ण करावयाचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे आणि अलीकडे विकास पावलेल्या नवीन शास्त्राच्या मदतीने त्याला पुरेसे भांडवल दिले गेले पाहिजे हे निश्चित आहे। आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या माणसालाही सहकारी चळवळीत सहभागी करून घेता आले पाहिजे हेही निश्चित आहे। हे सगळे सहकारी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सामुदायिक विचारानेच झाले पाहिजे। सरकारने या संबंधी अगदी शास्त्रशुद्ध भूमिका घेतली आहे। परिच्छेद या संबंधात सरकारचा मूळ हेतू असा आहे की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाला जास्तीत जास्त सवलती मिळाल्या पाहिजेत, मदत मिळाली पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आवश्यक ती पावले टाकली जातील। म्हणून मला असे वाटते की आज जर माननीय सदस्यांच्या ठरावात सांगितल्याप्रमाणे एखादी समिती नेमण्याचा आपण विचार करू लागलो तर ही सगळी योजना अंतिम स्वरूप धारण करण्यास आणखीन वेळ लागेल व ठराव आणण्यात त्यांचे जे उद्दिष्ट आहे त्याची हानीच होईल।